नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। जळगाव जामोद येथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा। जळगाव जामोदमध्ये स्पीड ब्रेकरसाठी नगरसेवक सय्यद नफीस यांचा प्रशासनाला इशारा। जळगाव जामोद शहरातील भरधाव वाहनांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन नगरसेवक तथा नियोजन सभापती सय्यद नफीस सय्यद शफीक यांनी पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन सादर केले। शहरातील वायलीवेस, बडईपुरा, सुलतानपुरा आणि संत रूपलाल महाराज नगर परिषद शाळा क्र. 1 परिसरात तातडीने स्पीड ब्रेकर उभारण्याची त्यांनी जोरदार मागणी केली। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की या मार्गांवर दररोज शेकडो विद्यार्थी शाळेत ये-जा करतात। मात्र भरधाव धावणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असून स्थानिक नागरिकांकडूनही वारंवार स्पीड ब्रेकरची मागणी होत आहे। सय्यद नफीस यांनी प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या ठिकाणी त्वरित स्पीड ब्रेकर बसवावेत, अन्यथा भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा दिला। आज 20 ऑगस्ट 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या या निवेदनामुळे शहरातील नागरिक व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज समाजवादी पार्टी जळगाव जामोद की तरफ से माननीय बीएनसी के अधिकारी साहब को एक निवेदन दिया गया है। उस निवेदन में हम लोगों ने ये मांग की है कि वायली बेस की मस्जिद से तो सुल्तानपुरे के उर्दू स्कूल और मराठी स्कूल तक जो है तो स्पीड ब्रेकर डालना चाहिए। वहाँ पर ब्रेकर नहीं होने की वजह से जो है तो स्कूल के जो बच्चे हैं उनको त्रास हो रहा। कंटिन्यू ये हफ्ते में 3 बच्चों का जो है तो वहाँ बाइक से एक्सीडेंट हो गया। अगर वो ब्रेकर अगर होते तो शायद वहाँ पर घटना नहीं घटती। हम लोगों ने माननीय अधिकारी साहब से मांग की, अधिकारी ने हम लोगों को आश्वासन दिया कि तत्काल हम लोग जो है तो 8 दिन में वो काम को पूरा करेंगे। इतनी बात कह के बात को ख़त्म कर दो। जय हिंद, जय भारत, जय संविधान।